तर आता किती तुम्ही शेळीपालनामध्ये उत्कृष्ट असा किंवा तुम्ही काही करा, पण ह्या मेंढ्यांसारखं वजन तुम्ही शेळीपालनामध्ये करू शकत नाही. आता काही लोक म्हणतात की मेंढी पालनामध्ये वजन कमी असतं किंवा काय, म्हणजे 2-3 पिल्लं असल्यामुळं वजनाचा प्रॉब्लेम येतो. तसं काहीच नसतं. माझ्याकडं गोमू आहे. गोमू तुम्ही बघाल तर काही विशेष नाही. आणि शिवाबाईचं तर तुम्ही बघू शकता, तुमच्या समोरच आहे. त्याचा नाद काय आहे तो. तर हा शिवाबाई. आता ही आमची गौरी परत एकदा गाभण आहे. पुन्हा एकदा 3 ते पिल्लं देईल. त्या पद्धतीने तिचं स्ट्रक्चर चाललेलं आहे. त्यामुळं उत्पन्न कमी देणं किंवा वजन कमी होणं असं हे आपल्यावरती अवलंबून आहे. तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचं खायला घातलंच एकदम क्वालिटीमध्ये, तर हे वजनालाही चांगलं होणार आहे. पण आमचं काय आहे, आमचं सर्व फोकस करून त्या खुराकावरती असतो. आम्ही ह्यांच्याकडं चारा किंवा ह्यांचं राहणीमान ह्या गोष्टी न करता आम्ही ह्यांना खुराक किती देऊ आणि वजन किती करू ह्या सर्व गोष्टींवरती फोकस असतो. पण मुळात कसं होतं की आपलं की नॅचरल पद्धतीनं काय होतं हे आपण विचारच करत नाही. आता काही लोक सांगतात की ह्यांना गाभण काळामध्ये 1-1 किलो खुराक दिला पाहिजे. आता हे आमची गौरी गाभण आहे, 1ही रुपयाचं खुराक देत नाही. अजूनसुद्धा 1ही रुपयाचं खुराक नाही, तरीसुद्धा ओकेमध्ये आहे. बॉडी स्ट्रक्चर बघू शकता, सगळं काय बघू शकता. शिवाबाई बघू शकता तुम्ही, त्याला आत्ता तर खुराकच बंद केलेलं आहे. अजिबात 1 रुपयाचं त्यालासुद्धा खुराक नाही, तरीसुद्धा तो तशा पद्धतीनं नाही. म्हणजे खुराक द्यावंच असं कुठल्या शास्त्रामध्ये नाही. आणि ही बघा, आता मी नवीन आणलेली माडग्याळ आहे. तुम्ही म्हणाल की माडग्याळ सुधारत नाही, तर बंदिस्त होतं आहे, सगळं काय सुधारतं आहे. आणि हा शिवा बघू शकता आमचा. तुम्ही म्हणाल की खुराक दिलंच पाहिजे ना, तर ही कन्सेप्ट मुळात म्हणजे तुमच्या डोक्यात न पटणारीच आहे. खुराकाची गरजच नाही. बघू शकता तुम्ही हत्यार कसं आहे, एकदम तालमीत जसा पैलवान असतो त्या पैलवानाप्रमाणेच आहे. अजिबात थोडा पण इकडं तिकडं होणार नाही. आणि वजनाला तर तुम्ही म्हणजे मेंढीपालन हे वजनाला ऐकणार नाही. तरी मी सांगतो की माझ्याकडे चारा चांगला नाही, तुमच्या भागामध्ये चांगला चारा असेल तर हे काय क्वालिटीमध्ये बनवू शकतं ह्याचा तुम्ही अंदाज लावू शकता. अशा पद्धतीनं हे मेंढीपालन असतं. आपल्याकडच्या जी काय मेंढरं येतं त्यांना डोळे आले होते. जसे माणसाला कसे डोळ्यांची साथ येते तशी यांनासुद्धा आत्ता आली होती. आणि आपण त्यांना थोडंसं औषध केलेलं आहे. तर कसं होतं की आता वातावरण एकदम काल पाऊस पडला आहे आणि आज थोडंसं आभाळ आहे. आणि मला आल्यानंतर थोडंसं यांच्या जाणवलं की हे जे डोळे आहेत हे घासतात. पहिल्यांदा तुम्ही डोळे कसं येतात हे समजायचं असेल ना, तर हे डोळे आहेत ना हे असे पूर्ण घासत असतात. कुठे नाही कुठंतरी म्हणजे ग्रिलला असू द्या, गव्हाणीला असू द्या, कुठेतरी घासत असतात. आणि त्याच्या डोळ्यातून थोडंसं पाणी येतं. मग त्याच्यानुसार समजायचं की म्हणजे डोळे येत आहेत. आणि त्या डोळ्यांना जर तुम्ही म्हणजे डोळ्यातले ड्रॉप येतात ते टाकायचं असतं आणि त्याच्यानंतर रिकवर होतात. आता बघू शकता आज चांगल्या पद्धतीतनं झालेत. पण एक आहे, मेंढीपालन जर करायचं असेल तर माणसाला म्हणजे एकदम हायटेक किंवा हाय क्वालिटीचा चारा किंवा ह्या सर्व काही गोष्टी म्हणजे लक्षात न घेता ह्यांच्या पोटाला पुरेल किंवा ह्यांना जे आवडेल एवढं जरी केलं ना तरी खूप. आणि एवढं प्रेम लावतात ना खरोखर, मला तर ह्यांच्यापासून तर एवढं प्रेम मिळतं तर काय विचारूच नका. अशा पद्धतीत मेंढीपालन असतं. आणि राहिला प्रश्न यांच्या वजनाचा, तर वजनाचं तर तुम्ही काय विषयच करू नका. वजनाचं मी तुम्हाला सांगतो, जसं आपण ह्यांना खायला घालू त्या पद्धतीनं हे वजन देणार आहे. तुम्ही जर ह्यांना मुरघास किंवा मक्याचा चारा वगैरे घातला चांगल्या पद्धतीनं म्हणजे वजन देणार आहे. तुम्ही जर ह्यांना नेपियर घातलं थोडं कमी प्रमाणात चाऱ्याचं म्हणजे उत्पन्न जे काही येणार आहे ते कमी वजनाचं उत्पन्न येणार आहे. आणि जेवढा क्वालिटीचा आपण चारा घालू तेवढ्या क्वालिटीमध्ये ते आपल्याला रिझल्ट देणार असतात. अशा पद्धतीत नाही. आता आपण फक्त म्हणजे ह्या वर्षी तर काय आता वेगळीच परिस्थिती आपल्याकडची. आता जे काय मक्याचं नियोजन होतं ते सर्व कॅन्सल झालेलं आहे. आणि आता आपण जो काय करणार आहे ना ते सर्व सुक्या चाऱ्यावरती करणार आहे. म्हणजे जो काय ड्राय मॅटरवर असतो त्याच्यावरती सुद्धा करणार आहे. आणि त्याचासुद्धा रिझल्ट येतो. असं काय नाही की तुम्ही ह्यांना वेगळंच पाहिजे किंवा काय केलंच पाहिजे. फक्त ह्यांना एकच आहे की तुम्ही राहणीमान चांगलं असलं पाहिजे आणि चांगलं खाणं बनवून देणं हे एक त्यांची एक प्रोसेस आहे. आज या सर्व माद्या ज्या आहेत माझ्याकडं ह्या 4-4.5 महिन्याच्या आहेत. ही तर 3 मधले येतात. एक नंबर वजनाला आत्ता जरी म्हणलं ना तरी 30-35 किलोचे आहेत. काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त कसं होतं आहे की आपली मानसिकता
पहिल्यापासून शेळीपालनाकडे जास्त झालेली, कारण पहिल्यांदा जेव्हा यूट्यूबला आपण पाहायचो तेव्हा यूट्यूबवरती सगळ्यात जास्त शेळीपालनाचे व्हिडिओ येतात. मेंढीपालनाची अशी काय एखादी संकल्पना असेल असं कुणाला वाटत नव्हतं आणि तेच पाहून लोकांनी शेळीपालन केलेलं आहे. मेंढीपालनाकडे जास्त कल केला नव्हता आणि जी परंपरा पद्धतीने करतात म्हणजे जे काय आपल्या पिढ्यान ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना माहिती होतं ह्या मेंढीपालनामध्ये चांगला पैसा येतो, ते त्या पद्धतीनं करत होते आणि त्यांच्यानुसार मग आपण पण थोडा अभ्यास केला की आपल्याकडे जे चाऱ्याचं वातावरण जे बिघडतं त्या वातावरण बिघडणाऱ्या वातावरणामध्ये जर चांगलं काय करायचं असेल तर हे मेंढीपालन आहे आणि त्याप्रमाणे हे केलेलं मेंढीपालन आहे. अजिबात कुठलाच त्रास नाही, अजिबात कुठलाच म्हणजे काय विषय येत नाही. फक्त 2 गोष्टींचं ह्यांना एक आहे, राहणं आणि खाणं. 2च गोष्टी केल्यात तर अजिबात काय त्रास होत नाही. वजनाचं तर काही विशेष नाही, मी सांगितलं जसं तुम्ही चारा द्याल तसं हे वजन करेल. तुम्ही जर नेपियरच घातलं तर हे वजन कमी करेल आणि तुम्ही जर चांगलाच चारा घातला तर मात्र चांगल्या पद्धतीचं वजन करेल. अशा पद्धतीनं हे मेंढीपालन आहे. हा शिवा जो आहे माझ्याकडचं सर्वच म्हणजे प्राणी त्या पद्धतीनं आहेत. शिवाचा काही विषयच नसतो, कारण आम्ही काय करतो सुरुवातीचं 3 महिने जे आहेत हा 3ऱ्या दिवसापासून खायला चालू केला होता. म्हणजे जो काही चारा खातो, माती खातो, तर माझ्याकडे माती खायलाच तर नाहीच आहे त्यांना, पण त्यांना चारा खुराक हे सगळं 3 महिन्यापासून खायला दिलं होतं, त्यामुळे तो अशा पद्धतीनं आहे. आता तिची बॉडी आणि ह्याची बॉडी बघा उंचीला काय पद्धतीत नाही आणि आता हा 4 महिन्याचा होईल, म्हणजे 3.5 ते 4 महिन्याचा आहे शिव आपला. आणि अशा पद्धतीनं जर तुम्हाला प्राणी बनवायचे असतील तर तुम्हाला मात्र एक करायचं आहे की चारा नियोजन चांगलं झालं पाहिजे. चारा नियोजन चांगलं झालं पाहिजे म्हणजे ह्यांना जो खायला चारा पाहिजे तो चारा असला पाहिजे. म्हणजे नाही तर तुम्ही म्हणाल की आणू आम्ही झाडाची पालं तोडून आणि टाकू, तसलं नाही. ह्यांना खाता येईल असं काहीतरी पाहिजे आणि तशा पद्धतीत जर असेल तर 100% मग त्या पद्धतीनं ते प्राणी असे बनतात, काही हरकत नाही. आता ह्यो बंटू शेट माझा इकडं आतमध्ये आहे, तुम्हाला आता दिसत नाही इकडून कारण शिवा उभा आहे. बंटू शेट आमचा ह्या कंपार्टमेंटमध्येच राहिला. त्या कंपार्टमेंटमध्ये त्याची आई आहे, त्याच्या बहिणी आहेत, पण तो कधी तिकडे गेला नाही, तर तो इकडेच राहिला कारण त्याला इकडे सुटेबल वाटतं. इकडे थोडंसं कमी प्राणी येतं त्यामुळे तो ह्या कप्प्यामध्ये राहिला, तो इकडेच राहिला आहे. आणि तोसुद्धा म्हणजे एवढा क्वालिटी शेट आहे ना खरोखर. पण कितीही तुम्ही शेळीपालनात ताकद लावण्यापेक्षा त्यातली थोडीशी ताकद मेंढीपालनात लावलीत तर 100% अशा प्रकारचे प्राणी होतात. आणि शेळीपालन हे आत्ता आपल्याला थोडं समजायला लागलं आहे, पण मेंढीपालन हे पिढीजात आहे आपल्याकडं. म्हणजे जे आपल्याकडे मेंढपाळ बांधव वगैरे आहेत हे परंपरेपासून करतात. मग त्यांचा काहीतरी अभ्यास असेल ना, म्हणून तर त्यांनी मेंढ्या सांभाळल्या होत्या. आणि आपल्याला काही जास्त समजतं अशातला काही विषय आहे का की आपण लगेच शेळ्यांच्या मागं लावू. तर एकदा ह्याच्यावरती थोडासा विचार करून माणसांनी पाहिलं पाहिजे की खरोखरच मेंढीपालन चांगलं आहे का, खरोखरच शेळीपालनात तेवढा पैसा येतो का ग्रोथमध्ये, ह्या सगळ्या गोष्टींचा बारीक विचार केला पाहिजे. कारण मेंढपाळ बांधव जे आहेत आपल्याकडे हे पिढी जात आहेत, म्हणजे पहिल्यापासून ते आपल्याबरोबर मेंढीपालन करतात आणि त्यांनीच कधी दिखाव्याचं मेंढीपालन कधी केलं नाही. आमचं कसं असतं, आमचं दिखाव्याचं जास्त असतं आणि विक्रीचं कमी मेंढीपालन असतं. पण त्यांनी कधी दिखाव्याचं मेंढीपालन केलं नाही, तर त्यांनी जी रिअल फॅक्ट असते मेंढीपालनात त्या पद्धतीनं केले. आणि खूप सारे मेंढीपालक चांगले आहेत, असं नाही की सर्वच दिखावायचे असतात. तर त्यातले काही जण खूप सारे चांगले असतात, खूप सारे चांगले मार्गदर्शनसुद्धा करतात आणि असे प्राणीसुद्धा चांगल्या प्रकारे दाखवतात तुम्हाला. तर तुम्ही एकदा जेवढा शेळीपालनामध्ये म्हणजे शेळीपालनाकडे जो जोर करताय त्यातला थोडासा जोर एकदा थोडीशी मेंढरं घ्या आणि ह्या मेंढीपालनात घ्या. आज मस्त शेळ्यांची किंमत लाखाची आहे, त्यामुळे तुमचा जोर तिकडे आहे, पण मेंढ्यांची किंमतसुद्धा लाखातनी आहे. असं नाही की मेंढ्यांची किंमत लाखातनी नाही, तर मेंढ्यांची किंमत पण लाखांची आहे. तर थोडासा विचार करून पहा, कारण हे आपल्याला कायमचं चालवायचं असेल तर एकदा नक्कीच विचार करून बघा.